गाईज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणतोय बिकॉज आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 1. किती वाजले आहेत रे? करेक्ट घड्याळ दाखव, घड्याळ हे बघा. आता ह्याच्यावरनं तुम्हाला दिसत असेल का नाही माहीत नाही, पण रात्रीचे वाजलेले आहेत 1 आणि आम्ही आलो इकडे विमाननगरला. आत्ता 3rd फ्लोअरला आहे आम्ही पार्किंगमध्ये. जर तुम्ही माझं बघितलं बॅक साईडला, म्हणजे मी आता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला की आम्ही कशासाठी आलो आणि काय आलतो. ते आमची मीटिंग होती एक क्लायंटसोबत. सो EOSची कंपनी होती, सो आम्हाला नाईट शिफ्टमध्ये यायला लागलं. हे बघा बॅक साईडला पूर्ण रोड आहे आपला विमाननगरचा, खालच्या साईडला हे बघा. आता आम्ही आहे 3rd फ्लोअरला. सो इकडे जे आहे ते पद्धतीचं पार्किंग आहे आणि आता पार्किंगमधून आमची मीटिंग संपलेली आहे सगळी. आणि आता मीटिंग संपून आम्ही निघालो आहे. आपल्यासोबत आहे ऋतुराज आहे आणि मीटिंग संपून आता आम्ही निघालेलो बॅक टू हिंजवडी. पण हिंजवडीला जायच्या आधी एक प्लॅन असा झाला की आता तसंही 1 वाजला आता रात्रीच्या. सो मग म्हणलं कुठंतरी नाईट आउटला जाऊ पुण्यात किंवा काय. सो आता प्लॅन चालला आहे आमच्या दोघांचा कुठं नाईट आउटला जायचं काय. आम्ही ऑलरेडी आधी सजेस्ट पण केलं आहे म्हणजे लोकांना, म्हणून आम्हाला आयडिया आहे त्याची की कुठं जायचं ते. कुठं जायचं रे? आता पुणे स्टेशनला जाऊयात आपण, मस्तपैकी तिथे काहीतरी खाऊयात आणि तिथून आपण हिंजवडीमध्ये जाऊयात. ओके. सो आता 1 वाजले. किती वाजलेत एक्झॅक्ट टाइम सांग मला. आता वाजल्यात 1:20. हां 1:20 झालेत मित्रांनो रात्रीचे. आणि ते बघा मग मागं जर बघितले ना, ती आपली शाईन लावलेली आहे तिकडं. सो चलो आम्ही निघतो आता. तुझा एक्सपिरियन्स कसा होता आता या क्लायंट बरोबर ते डिस्कस करताना? ते EOSचे क्लायंट तुला सांगायचं झालं तर एवढे फ्रेश वाटतात येऊन. त्यांना रात्रभर टाकायची सवय आहे. आम्हाला बोलवलं मीटिंगमध्ये इथं, एकदम फ्रेश आले, फाउंडेशन वगैरे करून मेकअप वगैरे करून आले सगळे फ्रेश वाटत होते. आम्हाला आपण देत होतो, जांभळ्या देत होतो. आम्हाला झोप येत होती. आम्ही 1 बॉटल थम्सअपची पेलो, झोप घालवली. तरी पण बघा आम्ही किती फ्रेश दिसतोय. म्हणजे आम्ही फ्रेश आहे असं काही नाही. आम्हाला जिथं शिकायची गोष्ट असते तिथं आपल्याला झोप येत नाही. आणि मग आता झोप घालवण्यासाठी आम्ही लॉक करतोय परत. सो असं काहीच आहे सीन. आणि उद्या सकाळी परत कंपनी ऑफिसमध्ये जायचं आहे आपल्याला. तुझं तरी वर्क फ्रॉम होम आहे, मला तर ऑफिसला जायचंय उद्या. अरे ठीक आहे, पण आता जर तू काम केलं ना तर पुढे तुला त्याचा बेनिफिट्स पण तसेच मिळणार आहे. अरे हे नको, हे आपल्या चुकीच्या गोष्टी असतात. नाही बरोबर आहे होतं. पण आत्ता जर तुम्ही मेहनत केली तर पुढे जाऊन चांगले दिवस येतात. आत्ता आराम केला तर पुढे जाऊन काम करायचंय, आत्ता काम केलं तर पुढे जाऊन आराम करायचंय. दीज आर द 2 थिंग्स वी हॅव. कम्फर्ट झोन आपला सोडला पाहिजे महेश केव्हा तरी. बरोबर आहे, कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. आणि त्याच दृष्टीने आपली जी वाटचाल ते चालू आहे. आता आम्ही आमच्या शाईनवरती निघतोय आणि खूप दिवसात मी अशा 3rd फ्लोअरच्या पार्किंगवरती आलोय. त्या व्हाईट सिटीमध्ये एक्सपिरियन्स कसा होता 3rd फ्लोअरला यायला पार्किंग मध्ये? गेम होती व्हाईट सिटीची, GTA गेम होते. GTA 5 का कोणती, हां ती. मी 12वीत असताना खेळायचो. त्याच्यानंतर ना काही एवढं गेमचं हे नाही झालं. तर त्या गेममध्ये पार्किंग असायची 3-4 फ्लोअरची. सो आत्ता ऑफिसला पण आहे इंदवडीच्या पार्किंग, पण आमची पार्किंग ग्राउंड फ्लोअरला आहे म्हणून वरती जायचा प्रश्न येत नाही. आणि त्या 3rd फ्लोअरला मी शाईन घेऊन आलो अशी झिकझॅक करत मस्तपैकी. हे बघा इकडे 3rd फ्लोअरला आहे. सो मस्त वाटतं एकंदरीत. तुम्हाला पूर्ण शूट दाखवतो पार्किंगचा पण. आणि मग आता आपण जाऊयात पुणे स्टेशनला आणि बघूयात काय काय आपल्याला खायचं. काय खायचं गेलं की आत्ताच डिसाईड कर. तिथे गेल्यावरती बघूयात रे, चलो डिसाईड करूयात. निघतो आम्ही पुणे चलो. स्टेशनला. चलो बाय बाय एव्हरीवन. मला पण दाखव. हे बघा आता मी तयारी करतोय बिकॉज आता जायचं आहे. भूत आलं, भूत जायचं आहे आम्हाला पुणे स्टेशनला. पूर्ण पॅक होऊन गेलं पाहिजे, गरजेचं आहे ते. आणि हँड ग्लोव्ज वगैरे पण आहेत आपल्याकडे, पण हँड ग्लोव्ज काय मी घालणार नाही सध्या. फक्त आता एवढं जे हेल्मेट आहे ते घालायचो. आणि अजून एक सीन दाखवतो काय झालं. हे बघा माझ्या हेल्मेटची तुटली काच. गाडीवरती ठेवलं मी त्याला आणि गाडी पुसत होतो मी. सो गाडी पुसता ते पडलं खाली पडलं. ते हे असं काच तुटलेली आहे. ह्या तुटलेल्या काचेवरती आता आम्हाला जायचं आहे. सो बघू, आमचा राजगडचा पण प्लॅन आहे, पण त्या प्लॅनला तो त्याच्या आधी काच बसून घेतली पाहिजे. चलो आपली शाईन काढतो मी. आणि मित्रांनो आम्हाला कळत नाही जायचं इकडून. हे बघा इकडे हां एक्झिटचा बोर्ड लागला आहे बघा. तर इकडे आहे आणि तिकडे तुम्ही बोर्ड बघू शकता 3rd फ्लोअर. ते बघा त्या 3rd फ्लोअरवरती जायचं आहे आम्हाला. आणि आता इकडून आम्ही खाली चाललो आहे. हे बघा इकडून पूर्ण असा नाईटचा व्ह्यू आहे एकदम छानसं असं. ते काय कोणार कॅम्पस. ओके. सो मस्त वाटतं ना अशा पार्किंगमध्ये एक छान असं हे होतं छान करत मस्तपैकी जिंग. आणि एक झिकझॅक म्हणू शकतो आपण. हे आता कुठं जायचं? इकडं. हो चुकलं रोड. इकडं नाही, इकडे जायचं आहे रे दादा. इकडे जायचं आहे. ते बघा पुढं बघितलं तर इकडे पण परत एक टर्न घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण आलेलो आहे मित्रांनो. इकडून आम्ही आलो आता 1st फ्लोअरला आलो का रे आपण. 1st फ्लोअरला पार्किंग नाही आहे.
हे दादा होते मग आम्हाला भेटलेले. तर या दादांनी आम्हाला जरा सांगितलं गाडी कुठे लावायची काय करायची. तर चला दादा. आणि अशा पद्धतीने आम्ही आता निघतोय. आता इकडे आम्ही रोडला आलेलो आहे खाली ह्या बिल्डिंगमध्ये पुढच्या. आत्ता आम्ही आता इथं आलेलो आहे रोडच्या इकडं. तर ऋतुराज तिकडं थांबला आहे, तुम्हाला यायचं नाही. पण अशा पद्धतीने आलो आणि तिकडे आम्ही त्या फ्लोअरला होतो. वरती जर बघितलं ना तुम्ही तर त्या 3rd फ्लोअरला होतो मी. पूर्ण झालेलो आहे पॅक. आणि आता आपण ऑन द वे टू निघणार आहे आपल्या पुणे स्टेशनला. सो पुणे स्टेशनला बघूयात आपण काय काय करतो आहे, आपण काय नवीन गोष्टी शिकतो आहे. आणि या तुटलेल्या काच्यासोबत बघा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, काय करत नाही म्हणून मला पैसे भेटत नाही तर मग पैसे असते तर मी नवीन काच बदलण्याऐवजी नवीन हेल्मेट घेतलं असतं. काय रे बरोबर. याच्यावर काय म्हणतो, लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशीच आपण म्हणू शकतो की महेशसाठी एक आपण त्याला उत्स्फूर्त देऊयात की असेच सुंदर सुंदर ब्लॉग तो आपल्यासाठी क्रिएट करेल किंवा शूट करेल. त्यासाठी सबस्क्राईब करा. गाईज बघू शकता तिकडे आलेले आहेत पोहे आमचे. एवढेच आले का? चल तिकडे घेऊन. ऋतुराजकडे दिलेले आहेत पोहे आम्ही. आणि आता घेतलेले आहेत पोहे तर आता खाऊन घेतो थोडे पोहे. आणि बघू शकता अंडा बुर्जी खायची नाही, मी व्हेज आहे ना, प्युअर व्हेज आहे मी. सो मी नॉनव्हेज नाही खात. तर बघू शकता तुम्ही हे असे आमचे पोहे आहेत. आणि असा एक व्ह्यू आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 2:30 आणि 2:30 वाजता आम्ही खातोय पोहे. सो बघू शकता. तर ऋतुराजने पण घेतलेत. कसं वाटले पोहे? खाल्ले का तू? अजून नाही खाल्ले, टेस्ट करायचे. सो टेस्ट का नाही केली तू? सो ऋतुराजने घेतलेत आणि मी पण घेतलेत. आता टेस्ट करतो आम्ही जस्ट आणि सांगतो तुम्हाला. एकंदरीत आज नाईट आउट झालाय पूर्णपणे. आता मला माहित नाही उद्या ऑफिसला मी उठेल का नाही. आय डोंट नो. हां चांगले आहेत. ठीक आहे पोहे खातो. बघा एक मिनिट, बॅकग्राऊंडला बघू शकता. आता रात्रीच्या 3 वाजलेले आहेत तरी एवढी गर्दी आहे पूर्णपणे. हां बोल, काय म्हणला तू? मस्ट विजिट. मस्त व्हिजिट आहे. आणि कुठं आलोय आपण आता? कर्वेनगरला. कडवनगरला आलोय. कर्वेनगर. हां कडवनगरला ते उड्डाणपूल, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपूल. तर त्या उड्डाणपुलापासून न स्टॉपच्या जवळ इथे. ॲक्च्युली पुणे स्टेशनला थांबलेलो आम्ही, पण तिथे एक इश्यू झाला. मग आम्ही पुणे स्टेशनवरनं आलो पळून इकडं आणि मग गडबडीत आलो आणि मग आता इथं थांबलोय. सो पुणे स्टेशनला पण होते चॉईसेस आम्हाला खायचे. सध्या आम्ही इथले पोहे खातो. तिकडे जाऊन बघतो. इथं आलतो, माईकचा आवाज येतो का नाही माहीत नाही. पण आणि आता किती वाजले ते तर तुम्हाला दाखवायचं झालं. सोयीचं करून बघा. 2:50 झालेत. सॉरी 2:16 झालेत. आणि 2:16 रात्रीचे झालेत. म्हणजे फ्रायडे मॉर्निंग म्हणू शकता तुम्ही. सो फ्रायडे मॉर्निंगला आम्ही पोहे खाल्लेत. सो कसे होते ऋतिक पोहे? खूपच सुंदर होते असे पोहे. मी मिरची खाल्ली. ट्राय करायला नक्कीच यायचं. मी मिरची खाल्ली सो मला थोडं तिखट लागतंय. आणि माझ्या बॅक साईडला बघितलं तुम्ही तर पूर्णपणे हे गर्दीच गर्दी आहे, नुसती गर्दी. तुम्हाला दाखवतो मी. बघा ते बघा तिकडं अंडा बुर्जी आहे आणि इकडं पोहे भेटतात. आणि हा असा व्ह्यू आहे. म्हणजे विश्वासच बसत नाही की 2:15-2:30 वाजता आहेत लोक एवढी. आम्हाला वाटलं कुठं असतील 10-15 लोक, पण ते तसं नाही झालेलं. लोक भरपूर आहेत आणि आमची पण झोप आली, तेवढी झोप गेलेली आहे आणि फ्रेश वाटलेलं आहे. आता हिंजवडीत जायला आम्हाला सकाळचे 4 वाजतील किंवा 5 वाजतील माहीत नाही. 2-3 तास झोप करून आपल्याला परत ऑफिसला जायचं आहे. बिकॉज आज आहे फ्रायडेचे वाजलेले आहेत 2:15 पहाटेचे, रात्रीचे 2:15. चलो अजून बघूयात आम्ही काय काय एक्सप्लोअर करता येते किंवा काय नाही तुम्हाला सांगत राहील. चॅनलला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही घेतलेला आहे आता चहा फायनली. आणि चहा घेऊन आम्ही निघणार आहे आता हिंजवडी. अजून काय टेस्ट करायचे का तुला? नाही आता फुल झालंय. एकदम मस्त वाटलं एकदम नाईट आउट करून. आणि प्रॉपर फिलिंग राईट नाव? मस्त वाटतंय. आता झोप गेली, पण पूर्णपणे झोप गेली. क्लायंट बरोबर मीटिंग पण झाली आपली, नाश्ता पण झाला, नाईट आउट पण झाला.
आता मला आणि उद्या आता वाटतंय सकाळी परत आपल्याला ऑफिस नाही आता मला वाटतंय घरी जाऊन एडिट करावा आजचा व्लॉग आणि डायरेक्ट उठून ऑफिसला जावं. झोपलं नाही तरी चालेल. नाही झोपलं तरी चालतंय. फायनली अशा पद्धतीने पुण्यातलं जे रन टाईम ॲक्च्युली आम्ही आलतो कामानिमित्त आणि काम करता करता उशीर झाला आम्हाला आणि उशीर झाल्यामुळे मग आम्ही प्लॅन केला की पुणे स्टेशनला जायचं. पण पुणे स्टेशनला गेलो तर तिकडे काय एवढं काय खास भेटलं नाही. मग आम्ही आलो कर्वेनगरला इकडं नल स्टॉपला येऊन इथं आम्ही खाल्ले पोहे मस्तपैकी चहा घेतलाय. आता वाजलेले 2:30 पावणे 3 झाले रात्रीचे. मी पुन्हा हे सांगतोय बिकॉज मी फर्स्ट टाईम एवढं लेट आलो आहे पुण्यामध्ये. लई मॅक्झिमम 12-1 वाजेपर्यंत आम्ही हडपसरला असताना नाईट आऊट करायचो. त्याच्यानंतर एवढा काही केलेला नाही आहे. सो आता हे बघा तिकडे पलीकडे जर बघितलं ना तुम्ही तिकडे आपले लावलेली शाईन आणि शाईनवरती आता आपण निघणार आहे बॅक टू हिंजवडी. पूर्ण पॅक करून घेतो मी आधी, कान वगैरे पॅक करून घेतो सगळे आणि मग निघतो. चलो बाय.